कशी आहे दिसते ना KFC सारखी मस्त अशी कुरकुरीत कोळंबी। ही डीप फ्राय केली ना तरी अजिबात कुठेही तेलकट तुम्हाला दिसणार नाही। चवीला तर छान लागते पण करायलाही अगदी सोपी आहे आणि ते सुद्धा घरातील साहित्यांमध्येच। थोडीशी वेगळी पद्धत आहे पण या पद्धतीने जर तुम्ही करून बघितली तर नक्कीच तुम्हाला चव आणि कुरकुरीतपणा हा मिळणारच। चला तर मग सुरुवात करूया आजच्या रेसिपीला। नमस्कार, मी पल्लवी अस्सल सातारी या आपल्या YouTube चॅनलवरती आपल्या सगळ्यांचे मनापासून स्वागत करते। तर आजची आपली रेसिपी आहे KFC स्टाईल सारखी कुरकुरीत कोळंबी। त्यासाठी लागणारे साहित्य आपण पाहूयात। हळद, चवीपुरतं मीठ, लाल तिखट, आलं लसूण पेस्ट, काळी मिरपूड, सुंठ पावडर, गरम मसाला, कॉर्नफ्लॉवर, 2 चमचे मैदा, 1 चमचा बेकिंग पावडर, लिंबू, कोथिंबीर, 1 वाटी तांदळाचं पीठ आणि 2 अंडी। आणि ही आपली 300 ग्रॅम कोळंबी आहे। आता कोळंबी साफ कशी करायची ते तुम्हाला मी दाखवते। कोळंबी आधी 2 पाण्याने आपण स्वच्छ धुवून घेतलेली आहे इथं। आता ही कोळंबी तुम्हाला दाखवते। ह्या कोळंबीमध्ये हे मधली काळा धागा दिसतोय, हा काळा धागा आपल्याला काढून टाकायचा आहे। आता ह्या सुईच्या साहाय्याने मी हा काळा धागा तुम्हाला काढून दाखवते। थोडंसं हलकं फक्त कडेने असं करायचं आणि हे अशा पद्धतीने दिसतंय। अशा पद्धतीने सगळे धागे आपल्याला काढून घ्यायचेत। प्रत्येक कोळंबीमधले हे धागे काढायचेत कारण का ह्या धाग्यांमुळे काय होणार आहे, कोळंबीची टेस्ट कडू लागणार आहे। त्याच्यामुळे सगळी कोळंबी अशी धागे काढून साफ करून घ्यायची। मी आता हे बाकीची कोळंबी सुद्धा साफ करून घेते। इथं कोळंबी आपली धुवून स्वच्छ करून झाली आहे। आता याच्यामध्ये आपण हळद आणि मीठ टाकून ही कोळंबी एक 10 ते 15 मिनिटांसाठी अशीच ठेवून द्यायची आपल्याला हळद मीठ लावून। कारण हळद मिठाने काय होणार आहे, ह्या कोळंबीला पाणी सुटणार आहे आणि हे पाणी सुटलेल्या पाण्यामध्ये काय होतं, कोळंबीतला जो वशाळ वास असतो तो निघून जायला मदत होते। म्हणून हे मिश्रणात आपण 10 मिनिटांसाठी असंच रेस्ट करायला ठेवूयात। कोळंबी हे रेस्ट होईपर्यंत आपण कोळंबीसाठी लागणारं बॅटर तयार करायला घेऊयात। त्यामध्ये मी आता अर्धी वाटी तांदळाची पिठी घेते। आता कोळंबीची क्वांटिटी इथं 300 ग्रॅम आहे, त्यासाठी मी अर्धी वाटी घेतलेली आहे। तुमची जास्त असेल तर 1 वाटी घ्या। त्याच्यामध्ये 2 चमचे मैदा आपल्याला टाकायचा आहे, 1 चमचा बेकिंग पावडर, 2 चमचे कॉर्नफ्लॉवर इथे टाकले। आता याच्याच मध्ये काळी मिरपूड, आता हा चमचा छोटा आहे त्यामुळे छोटा 1 चमचा काळी मिरपूड, छोटा 1 चमचा सुंठपूड, छोटा 1 चमचा गरम मसाला, मोठा 1 चमचा, 1 ते 1.5 चमचा घ्या, कसं तिखट तुम्हाला हवं आहे त्याप्रमाणे, लाल तिखट आणि चवीपुरतं मीठ। असे सुके जिन्नस आपले तयार करून घ्यायचे। आता हे बॅटर आपलं तयार झालेलं आहे। आता आपण कोळंबी मॅरिनेट करून घेऊयात। आता 10 मिनिटात इथे आपली झालेली आहे। यातलं पाणी जे आलं होतं ते पाणी मी काढून टाकले। आता ही कोळंबी आपण मॅरिनेट करायला घेऊयात। एक अर्धा लिंबू पिळून घेते। याच्याच मध्ये छोटे 2 चमचे लाल तिखट, अर्धा चमचा मिरपूड, कारण का आपण सुक्या बॅटरमध्ये पण ती घातली आहे त्याच्यामुळे अर्धा चमचा घाला, छोटा अर्धा चमचा सुंठ पावडर आणि अर्धा चमचा गरम मसाला। याचमध्ये आता हे 1 ते 1.5 चमचा आलं लसूण पेस्ट घातली। ही 2 अंडी मी इथं फोडून घेतली, ती सुद्धा आपल्याला याच्यामध्ये टाकायची आहे। थोडीशी कोथिंबीर आणि चवीपुरतं मीठ। मीठ थोडंच टाका, आपण सुरुवातीला सुद्धा मीठ टाकलं होतं त्यामुळे चवीनुसार मीठ टाकायचे। आता हे बॅटर पूर्ण मिक्स करून घ्या।
आता हे बॅटरसुद्धा आपल्याला एक 15 ते 20 मिनटं रेस्ट करायला ठेवायचं आहे. तोपर्यंत आपण तेल गरम करायला ठेवूयात. आता तेल आपलं इथं तापलेलं आहे. आता ही कोळंबी कशा पद्धतीने कोटिंग करायची ते दाखवते. ह्या बॅटरमध्ये अशी घोळून घ्यायची. नंतर ह्या सुक्या बॅटरमध्ये अशी घेऊन थोडीशी अलगद हाताने थोडीशी अशी दाबायची. खूप जोरात नाही दाबायचं, अलगदच दाबायचं आहे. आणि पुन्हा ह्या अंड्याच्या घोळामध्ये पुन्हा बुडून घ्यायचे. आणि नंतर याच्यामध्ये आता याच्यात दाबायचं नाही, याच्यामध्ये हलकीशी फिरून घ्यायची. अशी थोडी झटकून घ्या आणि अशी तेलामध्ये सोडून द्यायची. अशाच बाकीची पण कोळंबी आपण करून घेऊ. हलकीशी दाबायची. पुन्हा तीच प्रोसेस याच्यामध्ये अशी बुडून घ्यायची. हलकीशी घोळून पीठ सगळं झटकून घ्यायचं आणि अशा पद्धतीने सोडायचं. आता 5 मिनटं आपली झाली आहे. इथे तुम्हाला दाखवते हे टेक्स्चर मस्त कुरकुरीत असं टेक्स्चर झालं आहे, हे बघा. आणि ही पूर्ण कोळंबी बारीक गॅसवर केलेली, कधीही गॅस मोठा केलेला नाही आहे. एक 5 मिनटं पुरेसे होतात, नाहीतर काय होतं कोळंबी आतनं निब्बर होते. त्यामुळे जास्त पण खूप शिजवायची नाही, एक 5 मिनटं पुरेसे आहे तिला. आता ही आपण प्लेटमध्ये काढून घेऊयात. तर मस्त अशी कुरकुरीत KFC स्टाईल कोळंबी आपली तयार झालेली आहे. तुम्हाला दिसतच असेल ही बाहेरून क्रिस्पी आणि आतून ज्युसी झालेली आहे. तर ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर नक्की करून पहा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.